नमस्कार. आज आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक दिशेमध्ये शौचालय जर असेल तर त्याचा काय काय परिणाम होतो याचं थोडंसं माहिती घेणार आहोत. शौचालय म्हणजे वेस्टेज, शौचालय म्हणजे विल्हेवाट लावणे, शौचालय म्हणजे कचरा दूर करणे किंवा कचरा साचून घेण्याचे एक साधन असतं. शौचालय जर पत्रिकेनुसार पाहायला गेलं तर राहूचं प्रतीक आहे. राहू हा चंचल आहे, राहू हा भ्रम आहे, राहू हा निगेटिव्ह प्लॅनेट आहे. राहू हा आमच्या जीवनामध्ये नको असणाऱ्या गोष्टी म्हणजे की आ बैल मुझे मार अशा पद्धतीने ह्या प्लॅनेटची ऊर्जा आहे. चला तर पाहूया आपण. आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये जर शौचालय असेल तर आपल्याला गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला मानेसंदर्भात आरोग्य, हाडांच्या संदर्भात आरोग्य, त्याचबरोबर कॅन्सर, त्याचबरोबर मोठे आजार आपल्याला ईशान्य दिशेमध्ये असणारे शौचालय आपल्याला खूप मोठे गंभीर आजार देतात, कॅन्सर पर्यंत पोहोचवतात 100%. त्यामुळे ईशान्य दिशेमधलं शौचालय अत्यंत घातक आहे, अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या पूर्व दिशेमध्ये जर शौचालय असेल तर आपण समाजामध्ये जोडले जात नाही, समाज आपल्यावर जोडला जात नाही. आपण कितीही कार्य केलं तरी लोक आपल्याला निंदतात, नावं ठेवतात. पूर्व दिशेतील ही शौचालय चुकीचं आहे. त्याचबरोबर जर आपल्या आग्नेय दिशेमध्ये शौचालय असेल तर आग्नेय दिशेचं शौचालय आपल्याला बर्बाद करतं. जर आपण आपल्या जीवनामध्ये मर्सडीमध्ये फिरत असाल तर आपल्याला करोडपतीपासून रोड पर्यंत आणण्याचं काम किंवा श्रीमंतापासून भिकारीपर्यंत आणण्याचं काम जर कोणत्या दिशेतलं शौचालय करत असेल तर आग्नेय दिशेतलं शौचालय करतं. त्याचबरोबर दक्षिण दिशेमध्ये जर आपल्या घरामध्ये शौचालय असेल तर दक्षिण दिशेतलं शौचालय आपला व्यवसाय डुबवतं, आपलं नाव खराब करतं, आपल्या कंपन्या बंद करतं, त्याचबरोबर आपल्याला आळशी बनवतं आणि व्यक्ती नेहमी स्वतःला निगेटिव्ह समजतो. व्यक्तीच्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये जर शौचालय असेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये वाद विवाद, त्याचबरोबर कोर्ट केस किंवा घरामध्ये शुभ कार्य होत नाही, घरामध्ये विवाह होत नाही किंवा संतान होण्यामध्ये अडचणी आलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे नैऋत्य दिशेतलं ही शौचालय चुकीचं आहे. त्याचबरोबर पश्चिम दिशेमध्ये जर शौचालय असेल तर पश्चिम दिशेतील शौचालय आम्ही केलेली सेविंग, आम्हाला मिळाले वडिलोपार्जित सेविंग, त्याचबरोबर आम्ही आज माझं वय 60 वर्ष झालं, आज वय माझं 40 वर्ष झालं, आज वय माझं 55 वर्ष झालं, असं म्हणत बसून आम्ही आमची जी आम्हाला मिळालेली सेविंग आहे ती हळूहळू नष्ट होते, डुबून जाते किंवा आम्हाला कोणीतरी फसवतं, आमचे पैसे कुठे ना कुठे अडकून जातात आणि ते पैसे आम्हाला वेळेला मिळत नाही. याचं मुख्य कारण आहे पश्चिम दिशेमध्ये असलेले शौचालय. वायव्य दिशेमध्ये असलेलं शौचालय हे योग्य आहे, परंतु वायव्य दिशेमध्ये असलेलं शौचालय ज्या वेळेला आपण 22.5 डिग्रीच्या हिशोबाने पाहायला घेतो त्यावेळेला पश्चिम वायव्येला आम्हाला शौचालय असणं गरजेचं आहे. उत्तर वायव्येला शौचालय घेणं चुकीचं आहे. पश्चिम वायव्येला 22.5 डिग्री मध्ये जर आम्ही आमच्या घराचं शौचालय घेतलं तर अत्यंत योग्य आहे. प्रॉपर वायव्येला जर आम्ही शौचालय घेतलं तर आमच्या जीवनामध्ये वादविवाद होतात किंवा आमच्या जीवनामध्ये मुलांच्या विकासिक ग्रोथ मध्ये, मुलींच्या जे आमचे संतान आहे त्यांच्या जीवनामध्ये ग्रोथ व्हायला खूप अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये उत्तर दिशेला शौचालय असेल तर 100% आम्हाला कामावरून काढलं जातं, आम्हाला नेहमी नवीन नवीन जॉब बघावे लागतात किंवा योग्य चालणारा आमचा व्यवसाय अचानक मंदावतो, व्यवसाय बंद करावा लागतो, नवीन व्यवसाय चालू करावा लागतो, पुन्हा तो नवीन व्यवसाय बंद पडतो, कोणतीही चालना येत नाही, आमच्या जीवनामध्ये प्रगतीऐवजी अधोगती येते. आता आपण पुन्हा उपायाकडे वळूया. आपल्या घरामध्ये जर उत्तर दिशेला जर शौचालय असेल तर शौचालयाच्या बाजूने आपण निळ्या रंगाचा टेप लावून शौचालय आपण या ठिकाणी बॅलन्स करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी कंटिन्यू 24/7 एक निळ्या रंगाचा बल्ब लावा. तर आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला जर शौचालय असेल तर शौचालय जर आपण हटवू शकत नसाल तर त्या बाजूने हिरव्या रंगाचा टेप लावा आणि या ठिकाणी हिरव्या रंगाचा बल्ब 24/7 चालू ठेवा. त्याचबरोबर जर आपल्या आग्नेय दिशेमध्ये शौचालय असेल तर कृपा करून हटवता जर आलं तर 100% हटवा, परंतु जर हटवता आलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला लाल कलरचा टेप लावायचा आहे आणि त्या ठिकाणी एक लाल रंगाचा बल्ब कंटिन्यू चालू ठेवा. त्याचबरोबर दक्षिणेमध्ये जर आपलं शौचालय असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लाल रंगाचा टेप चारी बाजून लावायचा आहे आणि या ठिकाणी लाल रंगाचा बल्ब लावायचा आहे. जर आपल्या नैऋत्येमध्ये शौचालय आहे आणि त्याला बॅलन्स करायचं आहे तर या ठिकाणी पिवळ्या रंगाचा टेप भांड्याच्या भोवती आपल्याला लावायचा आणि या ठिकाणी पिवळ्या रंगाचा बल्ब कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. पश्चिम दिशेमध्ये आपलं शौचालय आहे तर पश्चिम दिशेच्या शौचालय आपल्याला पिवळ्या रंगाचा टेप लावायचा आहे आणि या ठिकाणी पिवळ्या रंगाचा बल्ब लावायचा आहे. त्याचबरोबर जर आपलं वायव्य दिशेमध्ये शौचालय आहे तर या ठिकाणी वायव्य दिशेच्या शौचालय आपल्याला पिवळ्या रंगाचाच टेप लावायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक सफेद रंगाचा बल्ब कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. हे केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये निश्चित बदल आपल्याला जाणवतील आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल येतील. असेच जर आपल्याला व्हिडिओ नेहमी पाहायचे असतील किंवा याबद्दल माहिती हवी असेल आपल्या घराबद्दल तर नक्की कमेंटमध्ये जाऊन कोणत्या विषयाबद्दल आपल्याला व्हिडिओ हवा आहे हे नक्की कळवा. त्याचबरोबर मी जे उपाय सांगितले ते नक्की करून पहा आणि चॅनलला फॉलो करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.